19 जुलैची रात्र. जंतर मंतरवर शेकडो विद्यार्थी उपाशी बसले होते. कोणतीही घोषणाबाजी नाही, कोणताही गोंधळ नाही, फक्त एक शांत आशा की कदाचित उद्या त्यांचं म्हणणे ऐकलं जाईल. 20 जुलैची सकाळ झाली आणि ही आशा हजारो लोकांच्या गर्दीत बदलली होती. विद्यार्थी, तरुण, वृद्ध, महिला सगळे शांततेने पुढे सरकत होते. कुठलीही भीती नाही, कुठलेही शस्त्र नाही, फक्त तिरंगे आणि फलक. प्रत्यक्षदर्शींच्या मते आंदोलनाच्या सुरुवातीलाच आंदोलकांनी पोलिसांना फुलं दिली, हे दाखवण्यासाठी की त्यांचा हेतू संघर्षाचा नाही, फक्त आपली बाजू मांडण्याचा आहे. पण जशी गर्दी बॅरिकेड्सजवळ पोहोचली, कुठलंही चिथावणी न देता पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. अनेक प्रत्यक्षदर्शींच्या मते त्यावेळेपर्यंत गर्दीतून कुणीही दगड फेकला नव्हता. आंदोलकांकडून पहिला हल्ला झाला नव्हता. कुछ नहीं कह रहे हैं, हमें जो पुलिस वाले बैरिकेड में धक्का दे रहे हैं, यहाँ पे मारा है, कमर पे मारा है, ये कोई बात होती है? पोलिसांच्या लाठ्या थेट त्या विद्यार्थ्यांवर पडल्या जे फक्त घोषणा देत पुढे जात होते. त्यानंतर अश्रुधुराचे नळकांडे सोडले गेले, एकामागोमाग एक, सतत. ही काही 5-10 मिनिटांची कारवाई नव्हती. अनेक आंदोलकांच्या मते हा लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा सिलसिला 4 ते 5 तास चालू राहिला. रस्ते धुराने भरून गेले. मुलं मुली खोकट डोळे चोळत इकडे तिकडे धावत राहिली. अनेक मुलींना पुरुष पोलिसांनी बेदम मारहाण केली. असे व्हिडिओ समोर आले जे पाहून कोणाचंही मन विषण्ण होईल. हमारी बारी आएगी ना वोट की, किसी को वोट नहीं देंगे, कोई यहाँ पे वोट के लायक नहीं है. तासनतास न थांबता मार खाल्ल्यानंतर जेव्हा सहनशक्तीची सीमा ओलांडली गेली, तेव्हा कुठे जाऊन गर्दीतल्या काही थकलेल्या, जखमी आणि घाबरलेल्या तरुणांनी फक्त स्वतःचा आणि सोबत्यांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात दगड उचलले. ही काही ठरवून केलेल्या हिंसाचाराची सुरुवात नव्हती, तर तासनतासांच्या क्रौर्यानंतर आलेली एक हतबल शेवटची प्रतिक्रिया होती. अपने ही जवान गुलाम थे, उन्होंने गोली मारी थी, अब में फर्क इतना है, आपने लाठी मारी है. क्या साहब, मुझ में ताज़ा ना, हम तो शहीद हैं, हर युग में जन्म लेंगे. तुम क्या सोचते हो हम मर जाएंगे? बोल ना, फिर से बोलता हूं, हमारे नौकर हो, हम तुम्हारे मालिक हैं, हर युग में जन्म लेंगे, तुम्हारी औकात बताएंगे. गुलाम हम नहीं हैं, मालिक हैं. दुसऱ्या दिवशी अभिजित दिपकेंनी एक्सवर लिहिले की त्यांना खेद आहे, विशेषतः त्या मुलांबद्दल ज्यांना पोलिसांनी मारहाण केली. त्यांनी मान्य केलं की ते आपल्या सहकाऱ्यांचं अधिक चांगल्या प्रकारे रक्षण करू शकले असते. ते स्वतः पुन्हा जंतर मंतरवर परतले, जखमी विद्यार्थ्यांना भेटले, आंदोलन सुरूच ठेवलं. आता काही गटांकडून असं कथानक पसरवलं जात आहे की हिंसाचाराची सुरुवात आंदोलकांनी केली, की आधी दगडखेक झाली आणि पोलिसांनी फक्त प्रत्युत्तर दिलं. पण जे सुरुवातीपासून तिथे उपस्थित होते त्यांचं म्हणणं वेगळं आहे. आधी लाठी चालली, आधी अश्रुधुराचे नळकांडे सोडले गेले आणि तासनतासांच्या त्या क्रौर्यानंतरच थकलेल्या काही मुलांनी स्वरक्षणार्थ दगड उचलले. कि अब जैसे टीवी पे नैरेटिव बनाया जाएगा कि गाली तोड़ी, पथराव हुआ, ये हुआ, ये सब कुछ आंखें में हुआ है. ऑल द डे पुलिस लाठी चलाती रही, भीड़ को तितर बितर करती रही, बहुत पीटा, लेकिन हिंसा नहीं हुई. जनता मंतर से मारते हुए पुलिस उनको लेके गई, आंसू गैस के गोले छोड़े, मारे, आंसू गैस के गोले छोड़े, मारते हुए लेके गई. फिर जब वो वहाँ सीपी पे इकट्ठा हुए, फिर वो ऊंचे पे चढ़ गए, फिर और ज़्यादा आंसू गैस के गोले छोड़े गए. फिर वहाँ पुलिस की 3 गाड़ियाँ खड़ी थी, वहाँ पे फिर लोगों का सर टूटा और उन्होंने पथराव किया. अब क्या होगा, टीवी जो है वो नैरेटिव चलाएगा उसी हिंसा को लेके कि ये तो पथराव करने वाले लोग थे, ये थे. नहीं थे सर, बहुत कॉमनर लोग थे, छोटे छोटे बच्चियाँ, बच्चे, महिलाएं, बुजुर्ग, तमाम लोग थे. बट इसमें आम लोग थे और ये लाठियाँ आम लोगों पे चली, जेंजीज पे चली. हमको ये बात कहने में कोई डर नहीं, कोई संकोच नहीं है. सरकार को इसे दूसरी तरीके से निपट सकती थी. सरकार चाहती तो इससे पहले बातचीत हो जाती. बच्चों को पीटा गया, लाठियाँ चलाई गई, टीयर गैस फायर किया गया अनप्रोवोक्ड, उसके बारे में आप क्या कहेंगे? ऐसा कुछ भी नहीं हुआ, हमने कोई ब्रुटैलिटी नहीं किया है किसी के ऊपर भी.
आपका टैग किधर है, आपका नेम प्लेट किधर है, प्लीज आंसर अस। देखिए मेरे कहने देखो प्रजातंत्र में सभी को अपनी बातों को रखने का अधिकार है। हम हर युग में जन्म लेते हैं, हर युग में मरते हैं, यही गद्दारों की बनेगा। हम तुम्हारी औकात बदल देंगे। प्रश्न हाच उरतो की जे सहन केलं त्याची शिक्षा कुणाला मिळेल? आणि आता जी कथा रचली जात आहे ती सत्याच्या तितक्याच जवळ आहे का जितके त्या तासांमध्ये कॅमेऱ्यांनी टिपलं? संध्याकाळ होता होता जंतरमंतर पुन्हा शांत झालं. फाटलेले फलक, भिजलेल्या मेणबत्त्या, जमिनीवर पडलेल्या तुटलेल्या चपला आणि हवेत अजूनही तरंगणारा अश्रुधुराचा हलका वास. जी मुलं काल फक्त आपल्या परीक्षेच्या न्यायासाठी मागणी करत होती, आज त्यांच्या डोक्याला पट्ट्या बांधलेल्या होत्या. ज्या हातांमध्ये फलक होते, आज त्यावर मारहाणीच्या खुणा होत्या. कदाचित हाच तो क्षण आहे जेव्हा हे आंदोलन फक्त परीक्षा पद्धतीच्या प्रश्नापुरतं मर्यादित न राहता एका मोठ्या प्रश्नात बदललं की जेव्हा कोणी शांततेने आपलं म्हणणं मांडायला येतो तेव्हा त्याला काय मिळालं हवं, उत्तर की लाठ्या? आम्ही तुम्हाला त्या तासांची ती कहाणी सांगितली जी कॅमेऱ्यांनी टिपली, जी प्रत्यक्षदर्शींनी जगली. आता तुम्हीच सांगा, या पूर्ण घटनेत आम्ही काय गमावलं, काय मिळवलं? कमेंटमध्ये तुमचं मत जरूर लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावत असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा कोणताही आवाज दाबला जाईल तेव्हा ती कहाणी आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. आवाज उठाई हजार दफा तबाह हुए, घूम आए सारा जहां फिर भी तुम पर फना हुए. तुम सबका इस्तेमाल यहाँ देश के लिए किया जा रहा है कि आवाज उठाई हजार दफा तबाह हुए, घूम आए सारा जहां फिर भी तुम पर फना हुए, और मैं हो गया भगत सिंह का इनकलाब, तुम फांसी की सजा हुए. और खुदा को ढूंढते हैं मंदिर मस्जिद मजारों में, खुदा तो बसता है इत्तिहाद के नजारों में. और कहने को तो है शिक्षा की अहमियत बहुत, बच्चे हो रहे हैं नीलाम भ्रष्टाचार के बाजारों में. और जज्बातों की है कमी, यहाँ बस इंसानों की आबादी है. जज्बातों की है कमी, यहाँ बस इंसानों की आबादी है. मजहब की है जीत, यहाँ मुल्क की बर्बादी है. और मुझे क्या खौफ होगा सियासत का, हुक्मरानों का, धर्म के रखवालों का. मैं ठहरा भगत सिंह का इनकलाब, मेरी दुल्हन तो आजादी.